इयत्ता 7वी प्रज्ञाशोध परीक्षा विषय इंग्रजी कार्यात्मक व्याकरण या घटकातील विरामचिन्ह या उपघटकावरील काही नमुना प्रश्न आज आपण पाहणार आहोत. तू काय करत आहेस या वाक्यासाठी पर्यायातून योग्य विरामचिन्ह निवडा. तर या ठिकाणी पहा, तू काय करत आहेस प्रश्न विचारलेला आहे म्हणजे या ठिकाणी प्रश्नचिन्ह येणार. जयाने अचानक विचारले, कोण आले होते या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत. तर पहा, या ठिकाणी स्वल्पविराम आलेला आहे, दुहेरी अवतरण चिन्ह आलेलं आहे आणि प्रश्नचिन्ह आलेलं आहे, म्हणजे एकूण 3 विरामचिन्ह आलेली आहेत. बोलता बोलता विचारमालिका तुटल्यास कोणते चिन्ह वापरतात. तर बोलता बोलता विचारमालिका तुटल्यास अपसारण हे चिन्ह वापरतात. पुढील वाक्यातून योग्य विरामचिन्ह असलेले वाक्य पर्यायातून निवडा. राजेश म्हणाला, हो मला आंबा पेरू संत्री आवडते. राजेश म्हणाला, हो मला आंबा पेरू संत्री आवडते. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आणि 4 आहे. तर पहा, आपल्याला जे पर्याय क्रमांक 1, 2, 3, 4 दिलेले आहेत त्याच्यामध्ये एकच वाक्य आहे, फक्त विरामचिन्ह जे आहेत ते अदलाबदल केलेलं आहे. तर आपल्याला योग्य वाक्य निवडायचं आहे. तर आता या वाक्यामध्ये पहा, हो मला आंबा पेरू संत्री आवडते या ठिकाणी पूर्णविराम दिलेलं नाही आणि या ठिकाणी पहा होच्या पुढे उद्गारवाचक चिन्ह येते ते दिलेलं नाही, म्हणजे हे दोन्ही पर्याय चुकीचे आहेत. त्यानंतर इकडे पहा, राजेश म्हणाला, हो मला आंबा पेरू संत्री आवडते. तर या ठिकाणी सुद्धा पहा इथं स्वल्पविराम नाही आहे, म्हणजे हे पण वाक्य चुकीचं आहे. पहिलं वाक्य पहा, राजेश म्हणाला स्वल्पविराम आहे, दुहेरी अवतरण चिन्ह आहे, होच्या पुढे उद्गारवाचक चिन्ह आहे, इथं परत स्वल्पविराम आहे, शेवटी पूर्णविराम अवतरण चिन्ह बंद, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे. त्याने खूप अभ्यास केला परंतु चांगले गुण मिळाले नाहीत. तर या ठिकाणी पहा, परंतु हे जे उभयानं व अव्यानं हे 2 वाक्य जोडलेले आहेत त्याच्या आधी या ठिकाणी अर्धविराम येते, म्हणजे पर्याय क्रमांक 2. विरामचिन्हाची योग्य जोडी ओळखा. 2 पर्याय अचूक. अपसारण चिन्ह, अपूर्णविराम, अर्धविराम आणि संयोग चिन्ह. तर या ठिकाणी त्या चिन्ह या ठिकाणी ह्याच्या विरामचिन्हाचं चिन्ह आपण कोणतं वापरतो ते दिलेलं आहे. तर अपसारण चिन्ह अशा प्रकारे असते, अर्धविराम अशा प्रकारे असते, म्हणजे हे दोन्ही पर्याय चुकीचे आहेत आणि अपूर्णविराम आणि संयोग चिन्ह बरोबर आहे. पुढील वाक्यात एकूण किती विरामचिन्ह द्यावी लागतील. संघर्ष म्हणाला, बापरे केवढा मोठा हा साप. तर या ठिकाणी पहा, संघर्ष म्हणाला यानंतरनं स्वल्पविराम पाहिजे, त्यानंतरनं अवतरण चिन्हामध्ये बापरेच्या पुढं परत उद्गारवाचक चिन्ह, केवढा मोठा हा साप, परत उद्गारवाचक चिन्ह आणि अवतरण चिन्ह बंद, म्हणजे एकूण किती विरामचिन्ह येतील पहा, 1, 2, 3, 4, एकूण 4 विरामचिन्ह येणार, म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. अपूर्णविराम केव्हा वापरतात. हाक मारताना, नावापुढे, वाक्याच्या शेवटी, तपशील देताना, मनातील भावना व्यक्त करण्याच्या शब्दाच्या शेवटी 2 शब्द जोडताना. तर अपूर्ण विराम वाक्याच्या शेवटी तपशील देताना वापरतात. या चिन्हाला काय म्हणतात म्हणलेलं आहे पहा, विकल्पचिन्ह, उद्गारचिन्ह, अवग्रहचिन्ह आणि स्वल्पविराम. तर हे विकल्पचिन्ह पण नाही, विकल्पचिन्ह या प्रकारे असतं, स्वल्पविराम पण नाही आणि उद्गारचिन्ह पण नाही, म्हणजे हे कोणतं चिन्ह आहे सांगा, अवग्रह चिन्ह आहे, पर्याय क्रमांक 4. हरिहर या शब्दात वापरलेले चिन्ह कोणते. तर या ठिकाणी हे जे चिन्ह आहे ते कोणतं आहे पहा, संयोग चिन्ह आहे, पर्याय क्रमांक 3.